जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून चिंचोली शिवारात जोरदार झालेल्या वादळी वाऱ्यामुळे इतर पिकांबरोबरच केळीच्या बागा देखील उद्ध्वस्त झाल्या आहे। केळीच्या शेतातील 4 ते 5 हजार केळीच्या खोडांपैकी 1200 खोडं ही आडवी पडून जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले आहे। केळीच्या झाडाला केळीची हळद लागलेली होती, घड लागले होते। काही दिवसांनी कापणी होणार होती, मात्र त्यापूर्वीच अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। एकरी 1 लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी, पंचनामे करून अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे। या संदर्भातली माहिती आज दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता चिंचोली येथे प्राप्त झाली आहे। या संदर्भात शेतकरी सतीश घुगे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। काय सांगणार? गारपीट झालं आणि नुकसान झालेलं? काल रात्री पाऊस पडल्यामुळे कापणीला आलेला आमचा जो माल आहे तो आज पूर्ण पडून गेलेला आहे आणि या ठिकाणी ठिबक केलेली आहे, टिश्यूचं बेनर लावलेलं आहे आणि साधारणतः 2 लाखाच्या वरती आज या ठिकाणी आमचं नुकसान झालेलं आहे। कारण या ठिकाणी 700 ते 800 झाड पूर्ण केळी बागात पडलेलं आहे आणि एकूण केळी बाग 5000 लावलेला होता आम्ही आणि साधारण त्याच्यावर आम्ही पर झाड 60 ते 70 रुपये खर्च त्याला जैविक आणि रासायनिक खत मिळून असा खर्च आलेला आहे आणि आज उत्पन्नही खर्च निघण्यास तयार नाही आहे कारण नुकसान झाल्यामुळे आणि युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे केळी मालालाही उठाव नसल्यामुळे आज शेतकऱ्यावर हवालदिल झालेला आहे आणि इतर पिकातही समजा नुकसान भरपाई निघेल असंही गहू होता आमचा, गहू होता त्यातही भाव मिळेल अशी अपेक्षा होती, पण तिथेही नाराजी झाली। हरभऱ्याची तेच परिस्थिती झाली, उत्पादन पाहिजे त्या प्रकार आलेलं नाही आणि आता केळीत तरी आमचं समाधान होईल, पण तेही काल रात्री अवकाळी पाऊस झाल्यामुळे तेही नुकसान झालेलं आहे भरपूर। साधारणतः शेतकऱ्यांना एकरी 1.5 ते 2 लाख रुपये मिळावे। सतीश प्रल्हाद घुगे।